नमस्कार विद्यार्थी मित्र, माझ्या वरद ऑनलाईन अपडेट चॅनलमध्ये आपल्याला डेली गव्हर्नमेंट जॉबशी संबंधित माहिती, सरकारी नोकरीची माहिती, त्याच्यानंतर एक्झाम नोटिफिकेशन, जे काही परीक्षा चाललेल्या आहेत, जे काही आता सध्याला गव्हर्नमेंट ॲड किंवा एज्युकेशनल माहिती येते त्याचे संपूर्ण व्हिडिओ याप्रमाणे मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर आजपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून हे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळत राहील. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे वळूया. तर चला सरूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, याप्रमाणे आपण बघा, परिशिष्ट अ म्हणजे स्वयंपाकी या पदासाठीचा जो अर्ज आहे ऑफलाईन, तो आपल्याला इथे बघायला मिळत आहे. या ॲप्लिकेशनवर आपल्याला प्रतिमध्ये जो ॲड्रेस दिलेला आहे, हा ॲड्रेसवर आपल्याला आपलं ॲप्लिकेशन पाठवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर अलीकडील काळातला आपला जो फोटो आहे तो फोटो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर स्वयंपाकी पदासाठी अर्ज करतो आहे हे असं आपण इथे विषयामध्ये बघू शकता. त्यानंतर उमेदवाराचं संपूर्ण नाव लिहिताना आपलं आडनाव आपल्याला प्रथम लिहायचं आहे. आपलं आडनाव, नाव, मग वडिलांचं नाव, जसं आपल्या 10वीच्या मार्कशीटवर असेल त्याप्रमाणे आपल्याला इथे द्यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये पत्र व्यवहाराचा पत्ता आपल्या पिनकोडसह आपल्याला व्यवस्थित इथे 2 नंबरच्या बॉक्समध्ये लिहायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडून जे उत्तर मिळेल ते आपल्याला व्यवस्थित आपल्या पत्त्यावर पोहोचलं पाहिजे. त्यानंतर आपला कायमस्वरूपीचा जो पत्ता आहे तो देखील आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. शक्यतो पत्रव्यवहाराचा पत्ता जर आपण एकच ठेवला तर आपल्यासाठी चांगला आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक आपल्याला इथे नमूद करायचा आहे 4 नंबरमध्ये. त्यानंतर आपला ईमेल आय डी व्यवस्थित लिहा, अचूक लिहा. आपल्या जीमेलमध्ये जायचं, तिथे ईमेल आय डी आपला काय आहे तो बघायचा आणि तो व्यवस्थित ईमेल आय डी आपल्याला इथे लिहायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर लिंगमध्ये आपलं पुरुष, स्त्री जे काही आपण ॲप्लिकंट असाल ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे. आपलं जन्मदिनांक आणि आपलं जन्मस्थळ आपल्याला आपल्या TCवर बघायला मिळतं, त्यामुळे TCवर बघून आपलं जन्मदिनांक आणि जन्मस्थळ आपल्याला इथे द्यायचं आहे. पॉईंट नंबर 8 जो आहे, जाहिरातीच्या तारखेस आपलं वय किती आहे, ते किती वर्ष होतात, किती महिने आणि किती दिवस होतात हे आपल्याला इथे नमूद करायचं आहे. उमेदवार विवाहित आहे का, या प्रश्नाचं उत्तर जर आपण विवाहित असेल तर हो म्हणा आणि अविवाहित असेल तर नाही म्हणा. हयात असलेल्या मुलांची संख्या, जर आपण विवाहित असून आपल्याला लेकरबाळा असतील किंवा मुलं असतील तर आपण त्यांची संख्या इथे लिहायची, 1, 1, 2 आहे. त्यानंतर पॉईंट 11 जो आहे, 28/3/2025 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या आणि त्यांची जन्मतारीख आपल्याला इथे लिहायची आहे. त्यानंतर पॉईंट नंबर जो 12 आहे, अर्जदार शासकीय कर्मचारी आहे का, जर असाल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. ठीक आहे, जर आपण शासकीय कर्मचारी असाल तर आपलं कार्यालयाचं नाव, आपलं पद, आपली नियुक्तीची दिनांक आणि अर्ज करताना सादर कार्यालयाचं नाव, हरकत प्रमाणपत्र आपल्याला इथे सोबत जोडायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रीयत्व जे आहे आपलं भारतीय लिहायचं आहे, भारतीय. ठीक आहे, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, तर आपल्याला इथे उत्तर आपलं होयच असलं पाहिजे. धर्म आणि जात आपली जी असेल ते आपलं धर्म हिंदू असो, बुद्धिस्ट असो किंवा आपलं विजयंती वगैरे जी काही कास्ट असेल ते आपल्याला इथे नमूद करायचे आहे. त्यानंतर प्रवर्ग म्हणजे आपलं OBC मध्ये आहे का, आपलं ओपनमध्ये आहे, SC ST मध्ये आहे, ते आपल्याला 16 नंबरच्या पॉईंटमध्ये इथे नमूद करायचं आहे. 17 नंबरचा जो पॉईंट आहे तो फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी आहे आणि जर दिव्यांग असेल तर हो म्हणायचं, जर दिव्यांग नसेल तर नाही म्हणायचं, पण असल्यास आपल्याला तसा दाखला इथे जोडावा लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये आपण बघू शकता की आपल्याला बरेचसे बॉक्स इथे दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला पहिले 4थी, मग आपलं 7वी, मग 10वी, मग 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय आपलं शिक्षण झालेलं आहे त्याचं संपूर्ण माहिती, आपलं मंडळ म्हणजे आपलं बोर्ड, उत्तीर्णचं वर्ष, एकूण प्राप्त गुण, त्याच्यानंतर आपली टक्केवारी, हे संपूर्ण या चार्टमध्ये आपल्याला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर स्वयंपाकी कामाचा जर आपल्याला काही अनुभव असेल तर अनुभवासंबंधी ज्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे त्या संस्थेचं नाव लिहायचं आहे, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आपण काम केलं ते लिहायचं आहे आणि किती वर्ष आणि किती महिने आपण काम केलेलं आहे ते आपल्याला या बॉक्समध्ये इथे द्यायचं आहे. ठीक आहे, इतर विशेष अर्हता, अतिरिक्त अर्हता जर आपली काही असेल, जर आपण हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झालेला आहे, इतर आपले काही कोर्सेस झालेले आहेत, त्याच्या सर्टिफिकेट संबंधी आपण इथे 20 नंबरच्या पॉईंटमध्ये नमूद करू शकतात. ज्ञात भाषामध्ये आपल्याला जी भाषा येते, आपल्याला मराठी, हिंदी, इंग्लिश जी काही भाषा येत असेल ती आपल्याला इथे नमूद करायची आहे. 22 नंबरचा जो पॉईंट आहे, यामध्ये उमेदवाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा जर असेल तर ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे. हो असल्यास हो म्हणा, नाही असल्यास नाही म्हणा. त्यानंतर 23 नंबरच्या पॉईंटमध्ये उमेदवारास न्यायालयाने दोषी ठरवलेले असल्यास त्याबाबत आपण नमूद करा.
त्यानंतर 24 नंबरच्या पॉईंटमध्ये कार्यालयात कार्यरत असताना शिस्तभंगाची कारवाई जर आपल्यावर असेल तर त्याला नमूद करा. त्यानंतर कोणत्याही न्यायालयात, कोणत्याही राज्य सेवा आयोगाने किंवा निवड समितीने त्यांच्या विरुद्ध आयोजित केलेल्या परीक्षा प्रक्रियेत उपस्थित राहण्यापासून आपल्याला कायमस्वरूपी बंदी घातलेली असेल तर त्याबद्दल आपण इथे नमूद करा. याप्रमाणे संपूर्ण माहिती आपल्याला अचूक भरायची आहे. कुठेच चूक करू नका. इंग्लिश भरा, मराठी भरा, फक्त अचूक भरा, खाडाखोड करू नका. त्यानंतर इथे आपल्याला प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. त्यामध्ये दिनांक, अर्ज पाठवण्याचे दिनांक आणि आपलं ठिकाण नमूद करा. नंतर अर्जदाराची स्वाक्षरी आणि आपलं नाव इथे लिहायचं आहे. आणि अर्जासोबत आपण जे काही कागदपत्र जोडणार आहात, जे त्यांनी नमूद केलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे संपूर्ण यादी लिहायची आहे. त्यामध्ये आपलं आधार कार्ड जोडा, नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट जोडा, 10वी 12वीचे मार्कशीट जोडा, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ते जोडा. त्यानंतर आपल्याकडे पॅन कार्ड वगैरे असेल तर ते कागद जोडा. कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, याप्रमाणे संपूर्ण कागद. त्यानंतर अनुभवाचं प्रमाणपत्र, त्यानंतर आपण काही कोर्सेस केलेला असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र, हे संपूर्ण आपल्याला इथे नमूद करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र आपल्याला याप्रमाणे परिशिष्ट ब देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आपलं स्वतःचं नाव, त्याच्यानंतर आपण कोणत्या ठिकाणी राहता त्याबद्दल आपल्याला इथे नमूद करायचं आहे. आणि मागील किती वर्षापासून आपल्याला सही करणारा व्यक्ती ओळखतो हे आपल्याला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर प्रमाणपत्र देणाऱ्याचं नाव, जो व्यक्ती आपल्याला हे प्रमाणपत्र देणार आहे तो प्रतिष्ठित व्यक्तीच असला पाहिजे, त्याचं चांगलं पद असलं पाहिजे. शक्यतो ज्या व्यक्तींकडे स्टॅम्प राहतात, जसं की मुख्याध्यापक शाळेचा, त्याच्यानंतर डॉक्टर आहे, याप्रमाणे जे प्रतिष्ठित व्यक्ती असतात ज्यांच्याकडे आपले स्वतःचे स्टॅम्प असतात त्याच व्यक्तीकडून आपण हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रतिज्ञापनमध्ये आपलं स्वतःचं नाव, मुलगा मुलगी म्हणजे वडिलांचं नाव, त्यानंतर आपलं वय, राहण्याचा पत्ता, त्यानंतर आपल्याला काही हयात मुलांची संख्या असेल, लग्न झालेलं असल्यास आपल्याला इथे मुलांची संख्या नमूद करून त्यांची जन्मतारीख देखील इथे लिहायची आहे. त्यानंतर इथे कुठेही काही आपल्याला लिहायची गरज नाही. आपलं ठिकाण आणि आपलं दिनांक लिहायचे आहे आणि उमेदवाराची स्वाक्षरी आणि नाव आपल्याला इथे लिहायचं आहे. अविवाहित उमेदवारांनी सुद्धा सदरील प्रतिज्ञापत्र आपल्याला इथे लागू जरी नसलं तरी आपल्याला ते जोडून इथे सादर करणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, याप्रमाणे संपूर्ण माहिती आपण बघितली. फॉर्म कसा भरायचा बघितला. याच प्रकारची इम्पॉर्टंट माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे माझ्या चॅनल बरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळू द्या आणि त्यांना देखील याचा फायदा घेऊ द्या. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.